यश आणि 6वी गोष्ट तुम्हाला सांगतो. माझे बाबा बँकेत उत्तम नोकरी करून रिटायर्ड झाले, पण दरवर्षी ते सेवेला जातात पंढरपूरला. आणि तिथे सेवा काय तर पावती फाडा, लोकांच्या चपला नीट ठेवा, कुणाला जर रांग सापडत नसेल तर तिकडे जा वगैरे अशी सेवा ते करतात. मागच्या वर्षी गेले, म्हणलं बाबा कसं काय सगळं पावती वगैरे फाडता. तर मला म्हणाले, अरे आपण तिरुपती बालाजीला जातो, तिथे कोणी अंगठी टाकतं, कोणी माणिक टाकतं, कोणी खडा टाकतं. पांडुरंगाच्या तिथे पावत्या 11 रुपयाच्या फाडतात. 11 रुपये, 21 रुपये. माऊलीला एवढं द्या हो आमच्या. तर बाबा म्हणे इतका गरिबांचा देव आहे ना. तर आज तुला एक अनुभव सांगतो म्हणाले संकर्षण. एक मुलगा माझ्याकडे सकाळी आला, रडत होता. मला म्हणे माऊली पावती फाडा बरं. तर बाबा म्हणे कितीची फाडू. 11ची फाडा म्हणे. तर माझ्या बाबांनी विचारलं तू रडतोस काय. तो म्हणला अहो पहाटे गेलो होतो चंद्रभागेला आंघोळीला, माझी आई हरवली हो माऊली. तर बाबा म्हणाले आई हरवली कुठं. ते म्हणाले आम्ही चंद्रभागेला गेलतो गर्दीत, माऊली माझी आई हरवली माऊली, पटकन पावती फाडा 11 रुपयाची. तर बाबा म्हणे इकडे ये. माझ्या बाबांनी स्वतःचे 100 त्याच्यात घातले, त्याचे 11 घातले, 111ची पावती फाडली, त्याला हाताला धरून नेलं आणि म्हणाले कळस बघ, तुझी माऊली माझी माऊली, तुला ती सापडेल म्हणले, काहीच काळजी करू नको. हरवलेल्या त्या माऊलीचं वय 80 वर्ष. बाबांनी त्याची पावती फाडली, तो निघून गेला. अर्ध्या तासात तो आला, त्यांनी बाबांच्या पायावरती डोकं ठेवलं, म्हणले माऊली तुमच्या शब्दात काय ताकद आहे, ही माझी आई 80 वर्षाची. आयुष्यात हरवलेल्या अनेक लोकांना सांभाळणारी ही माय माऊली एकच आहे, पंढरीची माऊली. तो पाहिजे तेव्हा माऊली आहे, पाहिजे तेव्हा बाप आहे, असं हळवं करणारा देव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. म्हणून तो आज लाखो वारकऱ्यांचा पोशिंदा आहे, लाखो वारकऱ्यांचा आशास्थान आहे. फार सुंदर बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनामध्ये म्हणतात, पांडुरंगाचे हात कमरेवर काय. तो म्हणतोय पांडुरंगाला घाबरू नको, चंद्रभागेचं पाणी कमरे एवढंच आहे, तू बुडणार नाहीस, ये माझ्याकडे.